कामोठा शहर की समस्या सुलझाने एवं कामोठे शहर के विकास में अपना अमूल्य योगदान देने वाले कामोठे शहर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल की वार्षिक अहवाल 2012 की सभा शनिवार को आयोजित की गई थी। इस अवसर पर करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पनवेल पंचायत समिति की पूर्व सभापति प्रमोद भगत, कामोठा शहर अध्यक्ष शंकर म्हात्रे, उपाध्यक्ष तानाजी पाटिल, श्री भोईर आदि गणमान्यों सहित मंडल के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल ने मंडल द्वारा किए गए कार्य का ब्यौरा प्रस्तुत किया। कामोठे शहर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडल गेल्या 13 वर्षापासून हे कायम इथं लोकांच्या लोकसेवेसाठी काम करत आहेत आणि या नवरात्र उत्सव मंडळाचं पारदर्शक कसं काम आहे हे प्रत्येक वर्षी तानाजी पाटील आणि त्यांचे सहकारी दाखवत असतात। कारण हे क्रिस्टल क्लिअर काम जे आहे हा माणूस तानाजी पाटलांसारखा माणूसच करू शकतो। कारण पारदर्शकता आणणं गरजेचं असतं, तेव्हाच त्यांच्या पाठीशी लोक आज खंबीर आहेत। जो माणूस खोटं करतो त्याला कधीच त्रास होत नाही, पण खऱ्याच्या पाठी दुनिया मुद्दामून लागते। कारण हा कुठेतरी दाग लागला पाहिजे, पण तुम्ही कधी दाग लागून घेतलाच नाही। आणि मी तानाजी पाटलांच्या ताईंना विनंती करतोय, तुमची जी सेवा मी सांगेल समाजासाठी आहे, पक्षासाठी आहे। कारण कसं आहे, जिथे तुकाराम आहेत तिथे जिजाऊ आहेत, पण जिजाऊंना घर चालवायचं असतं, त्यांचा परिवार चालवायचा असतो, पण तुकोबारायांना समाजाची काळजी असते। आणि समाजाची काळजी करता करता तुम्हाला जो त्रास होत असेल तो त्रास तुमचा नाही तर सर्वांचा आमचा आहे। कारण ह्या खऱ्या पाठी दुनिया लागते, पण त्याला तुम्ही पूर्णपणे तोड दिलेले आहात। तुकारामांच्या वाणीत जसं सांगितलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही तोड दिलेले आहात। मी विनंती करेन असेच तुम्ही कामं करत राहा। तुमचं जे मंडळ आहे हे कधी आबादित राहील। इस दौरान पंचायत समिति की पूर्व सभापति प्रमोद भगत ने शनि मंदिर तथा हनुमान मंदिर के सभा मंडप के लिए 3 लाख रुपयों का निधि उपलब्ध करने की बात कही। तानाजी पाटलांची एक बऱ्याच वर्षापासून इच्छा होती का बाबा हनुमान मंदिर आणि शनी मंदिरासाठी जे सभा मंडपाचं काम करून देण्यात यावे अशी विनंती होती। मी आज उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित महिला बंधूंच्या साक्षीने सांगतो का या वर्षात तानाजी पाटलांच्या या मंडपासाठी माननीय जिल्हा चिटणीस बाळराव पाटील तसेच या रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळराव पाटील यांच्या माध्यमातून या मंडपासाठी 3 ते 3.5 लाख रुपयाची निधी बाळराव पाटील यांनी आपल्याला घोषित केलेली आहे। तसेच अनेक 4-5 सोसायटीची कामं देखील आपण इथे घेतलेली आहेत।